आपले जे स्पोर्ट्समन आहेत त्यांनी का बरं आपल्या देशाच्या बाहेर जावं, त्यांनी आपल्याकडेच राहावं आणि आपल्याकडे राहून आपण त्यांना सेम लेवल ऑफ केअर, सेम स्टँडर्ड ऑफ केअर ही त्यांना द्यावी, ही त्याच्यामागची मेन इच्छा होती. आपण ज्याला म्हणतो ना कंटिन्युम ऑफ केअर, हां. म्हणजे मी सगळं ट्रीटमेंट, कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट देण्यासाठी योग्य किंवा पात्र व्हावा, हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण एक होलिस्टिक अप्रोच द्यावा त्याला, त्याच्यामध्ये परिपूर्ण अप्रोच द्यावा, जेणेकरून आपण समोरच्या माणसाला चांगले जस्टिस करू शकतो. बरोबर आहे. आपल्याकडे टॅलेंट आपल्या देशात खूप खूप चांगले आहे, आहे. खूप माझे आहे. बरेचसे कलिग्स खूप चांगलं काम करतात. हो. दे आर डुईंग व्हेरी गुड वर्क आणि हं. आय थिंक इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की जी आपण आता सर्व्हिसेस ऑफर करतो आपल्या देशामध्ये, दे आर सेकंड टू नन. वी आर ॲट पार विथ द रेस्ट ऑफ द हां. वर्ल्ड त्याच्यात. तसं पाहायला गेलं तर 90% ऑफ द इंजुरीज ज्या आहेत या हॉबियस्ट किंवा ॲमेच्युअर्समध्ये राहतात हां. आणि त्या इंजुरीजना बेसिकली ह्या बऱ्याचशा प्रिव्हेंटेबल असतात हां. त्याच्यामध्ये. एक लक्षात घ्या की ही आपण कंट्रोल्ड इंजुरी करतोय, म्हणजे आपण आपल्या मसलला इंजुरी देतोय आणि ती अतिशय कंट्रोल्ड वातावरणात इंजुरी देतोय. कुठल्याही गोष्टीला रिस्क असते. पुणे ते मुंबई प्रवास करण्यामध्ये पण रिस्क आहे हं. आणि साधारण तीच रिस्क आहे कुठल्याही सर्जिकल प्रोसिजरमध्ये करणं. हे जर तुम्ही ओपनली तुमच्या पेशंटशी जर बोलला नाहीत हां. ऑपरेशनच्या आधी की हं. ह्याच्यातला हा त्रास कमी होऊ शकेल, हे होऊ शकणार नाही, करेक्ट. तर हा एक्सपेक्टेशन जर तुम्ही ॲडजस्ट केलं ना, तर ह्याच्या मागचं येणारं जे एक डिससॅटिस्फॅक्शन किंवा डिसअपॉइंटमेंट आहे ते जात नाही त्याच्यात. की तुम्ही कुठलाही डॉक्टर जेव्हा चूज करता तेव्हा त्याचं स्किल लेवल नक्की बघावं तुम्ही. तो ह्या प्रकारचे सर्जरीज एका वर्षात किती करतात, ते कुठल्या सेटअपमध्ये करतात ते फार महत्त्वाचं आहे. कुठल्या हॉस्पिटलमध्ये काय सोयी आहेत, काय टेक्नॉलॉजी वापरतायत. हा जो एज ग्रुप आहे ह्याच्यासाठी बरेच विदाऊट नी रिप्लेसमेंट किंवा सांधेरोपण न करण्यापासून पण खूप सोल्युशन्स असतात त्याच्यात. सगळ्यांना एकच गोष्ट लागू पडेल अशी नाही आहे. हं. पण समोरचा माणूस बघून, त्याचा प्रॉब्लेम नीट जाणून घेऊन, त्याच्या एक्सपेक्टेशन्स नीट जाणून घेऊन, आपल्याकडे फक्त सर्जरी नाही पण नॉन सर्जिकल पण भरपूर ट्रीटमेंट आहे, ट्रीटमेंट्स चांगली आहेत. फिजिकल हो. थेरपी आहे. ह्या सगळ्या गोष्टींनी आपण तुम्हाला जॉईंट तुमचा जो आहे तो लोड कसा प्रॉपरली करावा हां. हे सांगून देणं फार महत्त्वाचं आहे. लोड करू नका हे एकदम चुकीचं आहे. मी डॉक्टर पल्लवी प्रसाद, ब्रेन वाईज विथ डॉक्टर पल्लवी प्रसादमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. नेहमीप्रमाणे आज एक नवीन टॉपिक घेऊन आपण आलेलो आहोत आणि आजचा टॉपिक खूपच छान आहे, जो सगळ्यांना माहिती असावी असा टॉपिक आहे. आणि आपल्याकडे आज आलेले आहेत लीडिंग जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर सचिन तपस्वी सर. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आता मी जरी ओळख करून दिली तरी असं महाराष्ट्रात किंवा भारतात कोणी राहिलं नाही की ज्यांना डॉक्टर सचिन तपस्वी कोण ते माहिती नाही. तर तुमची सुरुवात कशी झाली आणि हे स्पोर्ट्समध्ये तुम्ही कधी आले? बरं, थँक्यू पहिल्यांदा मला तुमच्या चॅनलवरती घेण्यासाठी. तर स्पोर्ट्स हा विषय मला पहिल्यापासून आवडायचा आणि जेव्हा मी माझं एज्युकेशन कंप्लीट केलं तेव्हा स्पोर्ट्स सर्जन्स आपल्या देशामध्ये कोणीच नव्हते. हो. हार्डली मे बी 4-5 हो, लोकं हो, असायची हो. आणि आपले सगळे खेळाडू म्हणजे राज्यस्तरावरतील, आंतरराज्य स्तरावरतील जे सगळे होते इंटरनॅशनल स्पोर्ट्समन, हे सगळे इंडियाच्या बाहेर जायचे, आपल्या देशाच्या बाहेर जायचे, कारण ट्रीटमेंटला त्याप्रमाणे वाव नव्हता. करेक्ट. संपल्यानंतर मी एक साधारण 2-3 वर्ष ऑस्ट्रेलियामध्ये गेलो. ऑस्ट्रेलियामध्ये असताना तिकडचं जे ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट आहे किंवा ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड आहे, त्यांच्या संबंधित बऱ्यापैकी मला काम करायला मिळालं आणि तेव्हा मला या स्पोर्ट्स इंजुरीज किंवा स्पोर्ट्स ट्रीटमेंटसाठी जी लागणारी स्किलसेट आहे, तो मी त्या ठिकाणी मिळवला. त्याच्यामुळे मला आवड निर्माण झाली आणि मला असं वाटलं की आपले जे स्पोर्ट्समन आहेत त्यांनी का बरं आपल्या देशाच्या बाहेर जावं, त्यांनी आपल्याकडेच राहावं आणि आपल्याकडे राहून आपण त्यांना सेम लेवल ऑफ केअर, सेम स्टँडर्ड ऑफ केअर ही त्यांना द्यावी, ही त्याच्यामागची मेन इच्छा होती. त्याचबरोबर मला असं थोडं लक्षात आलं की एखादा जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन व्हावं किंवा स्पोर्ट्स सर्जन व्हावं हे काही योग्य नाही. पण आपण थोडंसं रिजन स्पेसिफिक व्हायला पाहिजे. आपण ज्याला म्हणतो ना कंटिन्युम ऑफ केअर, हां. म्हणजे मी सगळं ट्रीटमेंट, कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट देण्यासाठी योग्य किंवा पात्र व्हावा, हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं. हो. म्हणजे मी नॉन सर्जिकल किंवा बिना ऑपरेशनची ट्रीटमेंट तितकीच चांगली द्यावी, लागलं तर थोडी मिनिमली इन्व्हेसिव्ह दुर्बिणदार ट्रीटमेंट पण मीच द्यावी, लागलं तर पुढे जाऊन जॉईंट रिप्लेसमेंट पण मीच करावं आणि वाटलं तर त्याचं जॉईंट रिप्लेसमेंट काही लोकांची पाय तेवढी सक्सेसफुल राहत नाहीत, ती रिडू करणं किंवा रिवाईज करणं हे पण मीच करावं. हो. म्हणून मी जो नेहमीचा जो ढाचा होता की ज्याच्यामध्ये कोणी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन असतो किंवा स्पोर्ट्स सर्जन असतात, त्याच्यातनं थोडासा बाहेर पडलो आणि थोड्याफार फरकात इंडियामध्ये मी हे एस्टॅब्लिश केलं की एक रिजन स्पेसिफिक स्पेशालिटी ही फार महत्त्वाची आहे. करेक्ट. तर मी थोड्याफार फरकात आय कॅन से की मी आता एक स्पेशालिटी नी सर्जन आणि हिप सर्जन
थोडासा त्याच्यामध्ये मी डेव्हलप करू शकलो. मी माझ्या लेमॅन लँग्वेजमध्ये म्हणू शकते की वन स्टॉप सोल्युशन. वन स्टॉप सोल्युशन म्हणू शकता, पण त्याच्यापेक्षा मला जास्त वाटतं की हे जे कंटिन्युम ऑफ केअर आहे हे फार महत्त्वाचं आहे. करेक्ट. कारण कसं असतं ना की आपल्या हातात हातोडा असला ना तर सगळे समोरचे खिळे दिसतात. त्याच्यामुळे जर मी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहे तर मला सगळ्यांना नी रिप्लेसमेंट, मी स्पोर्ट्स सर्जन आहे तर मी सगळ्यांना आर्थ्रोस्कोपी. पण तसं नाही आहे. एव्हरी प्रॉब्लेम, एव्हरी इश्यू रिक्वायर्स अ टेलर मेड सोल्युशन. जसं आपल्या आवडीनिवडी असतात. तुम्ही कधी गेलात कुठे बाहेर जेवायला किंवा तुमच्याकडे लोक जेवायला आली तर तुम्ही ठरवता की त्या माणसासाठी कसं तुम्ही बनवायला पाहिजे. करेक्ट. सो सिमिलरली प्रत्येक जो रुग्ण माझ्याकडे येतो, त्याची व्याधी घेऊन येतो, त्रास घेऊन येतो, त्याला एक होलिस्टिक अप्रोचची गरज आहे. आणि वी शुड नॉट बी फोकस्ड त्याच्यामध्ये की मी हे शिकलो, मी हेच करणार. तसं नाही आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ओव्हरऑल त्या पेशंटची काय गरज आहे, प्रत्येक Correct. पेशंटला वेगळी गरज असते, वेगळ्या प्रकारच्या सर्जरीची किंवा वेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंटची. करेक्ट. प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात. इवन त्याच प्रॉब्लेमला प्रत्येकाच्या एक्सपेक्टेशन्स वेगळ्या असतात. काही काही लोकांच्या एक्सपेक्टेशन्स असतात की मला हाय लेवल स्पोर्ट परत करायचं आहे. काय म्हणतात नाही, मी थोडंसं सिडेंटरी लाईफस्टाईलमध्ये मला डे टू डे लाईफ नीट जगता आला तरी फाईन. सो द ऑप्शन्स विल चेंज, प्रत्येकाचं सोल्युशन चेंज होतं. आणि त्याप्रमाणे आय थिंक इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण एक होलिस्टिक अप्रोच द्यावा, त्याला त्याच्यामध्ये परिपूर्ण अप्रोच द्यावा, जेणेकरून आपण समोरच्या माणसाला चांगले जस्टिस करू शकतो. बरोबर आहे. तर आता हे जे स्पोर्ट्स आधी तरी खूप कमी होते, क्रिकेटर की जे नॅशनल लेवलला खेळायचे, इंटरनॅशनल किंवा रणजी वगैरे खेळायचे, तर त्यातले एखादा अनुभव सांगाल का आम्हाला पहिला? तर ॲक्च्युली स्पीकिंग प्रायव्हसीमुळे मी काही नावं नाही सांगू शकत कोणाची, पण असे अनेक अनुभव आलेत. आणि मी तुम्हाला सांगतो, आपले जे लोकल रिजनल स्पोर्ट्स आहेत ना, उदाहरणार्थ कबड्डी म्हणा, करेक्ट, किंवा तुम्ही खो खो म्हणा, ह्या लोकांना ज्या इंजुरीज होतात त्यांची तीव्रता फार जास्त असते बाकीचे क्रिकेट किंवा हे म्हणण्यापेक्षा. फुटबॉल, सॉकर, अगेन व्हेरी हाय इम्पॅक्ट इंजुरीज त्याच्यात. आणि ह्या गोष्टींमध्ये महत्त्वाची गोष्ट अशी असते की जेव्हा आपण कोणाला ट्रीट करतो आणि त्यांना सर्जिकली किंवा नॉन सर्जिकली जे असेल ते, आणि ते परत त्यांच्या लेवलला जातात, त्यांना जो आनंद मिळतो, आय थिंक आपण म्हणतो ना पैसा वसूल हो गया, तशा प्रकारचं फिलिंग असतं. आता अनुभव असे, एक फेमस इंटरनॅशनल क्रिकेटर इंडियाचा आणि चांगला खेळत होता, इंजुरी झाली त्याला. मी जस्ट ऑस्ट्रेलियाहून परत आलो होतो आणि आल्यानंतर नॅचरली तेव्हा ट्रेंड होता की तेव्हा बरेचसे क्रिकेटर्स तुम्हाला आठवत असतील तर मी म्हणतोय की 90sमध्ये किंवा अर्ली 2000मध्ये ऑस्ट्रेलियाला जायचं खूप कल होतं. त्याच्याही नंतर म्हणजे जो तेंडुलकरचा इरा होता तेव्हा बरेच क्रिकेटर्स ऑस्ट्रेलियाला जायचे, तिकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यायचे आणि ती एक लिंक चांगली लागली होती. साऊथ आफ्रिकाची पण लिंक चांगली होती. आणि हा क्रिकेटर गेला तिकडे आणि त्यांनी एका तिथल्या सर्जनला दाखवलं. त्यांनी त्याला सांगितलं, दिस इज अ problem that can be easily fixed, but why are you coming here? Go and see Sachin Tapasvi in your country. He will fix it for you. त्याच्यामुळे ते सांगितल्यावर त्यावर सरप्राईज टू गेट त्या क्रिकेटरचा कॉल की मी आता ऑस्ट्रेलियात आहे, मला इथल्या सर्जन सांगितलं तुझ्याकडे यायचंय म्हणून, हे असं काम म्हणून. सो हे असे थोडे फार ह्या सगळ्या उदाहरणातनं आणि एक्सपिरियन्सेसमधनं थोडेसे गंमत असतात त्याच्यात आणि इट मेक्स लाईफ इंटरेस्टिंग त्याच्यात. आणि म्हणजे की हे किती छान आहे की फॉरेनच्या डॉक्टरनी सांगितलं की तुमच्याकडे पण आहे आणि तुमच्याकडे आहे तेवढे तज्ज्ञ डॉक्टर सचिन तपस्वी, तर तुम्ही त्यांच्याकडे जायला पाहिजे. असं काय नाही, पण मला असं वाटतं की आपल्याकडे टॅलेंट आपल्या देशात खूप चांगले आहे. माझे बरेचसे कलिग्स खूप चांगलं काम करतात. दे आर डुईंग व्हेरी गुड वर्क. आणि आय थिंक इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपला जो देश आहे तो कम्प्लिटली जी आपण आता सर्व्हिसेस ऑफर करतो आपल्या देशामध्ये, दे आर सेकंड टू नन. वी आर ॲट पार विथ द रेस्ट ऑफ द वर्ल्ड त्याच्यात. आता जसं तुम्ही म्हटले की क्रिकेटशी रिलेटेड किंवा फुटबॉल किंवा कबड्डी वगैरे, तर कुठल्या खेळांनी कुठली इंजुरी कॉमनली होते? तसं पाहायला गेलं तर इंजुरी ज्या असतात ते दोन प्रकारच्या असतात. पहिली जी इंजुरी असते ती फॉल्टी टेक्निक, बरोबर, टेक्निक चुकीचं आहे तुमचं, किंवा तुम्ही जे प्रोटेक्टिव्ह क्लोथिंग किंवा जे इक्विपमेंट वापरताय ते चुकीचं आहे. ह्या इंजुरी सर्वात जास्त असतात. तर टेक्निकमध्ये परत दोन भाग येतात. एक असतं ट्रेनिंग आणि एक असतं स्किल सेट. तर मॅक्सिमम इंजुरीज ज्या मी बघतो त्या युजली काय प्रोफेशनल स्पोर्ट्समनच्या नसतात. तुम्ही जर पाहिलं तर प्रोफेशनल स्पोर्ट्समनच्या इंजुरीज ओव्हरऑल आर 10%, त्याच्यात 10% असतात. कारण ते टेक्निक करेक्ट, टेक्निक चांगली असते, स्किल सेट चांगला असतं, त्यांचा सराव चांगला असतो, त्यांचं इक्विपमेंट चांगलं असतं आणि म्हणजे जसं बाय द बुक प्रॉपरली असतं तसं ते चालू असतं त्यांचं. पण जे ॲमेच्युअर स्पोर्ट्समन असतात किंवा
थोडीशी जी हॉबी स्पोर्ट्समन असतात, वीकेंड वॉरियर्स आपण त्यांना म्हणतो, की सोमवार ते शुक्रवार शनिवार मरणाचं काम करायचं आणि एखादा आउटलेट मिळावा म्हणून रविवारी सकाळी लागले क्रिकेट खेळायला किंवा फुटबॉल खेळायला गेले. विदाउट ह्यांच्यामध्ये प्रॅक्टिस. इंजुरीज सर्वात जास्त हो, असतात. हो. त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं आपण तर बेसिकली तुमचा स्किलसेट जर अप्रोप्रिएट नसेल किंवा तुमचं ट्रेनिंग नीट नसेल, तुम्ही जर स्वतःच्या बॉडीला ट्रेन केलं नसेल त्या इंजुरीला, तर या इंजुरीज होतात. दुसरा प्रॉब्लेम आपण बघतो तो इक्विपमेंटचा, आणि इक्विपमेंट म्हटलं की शूज, आपलं प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट नसून पण आपण ज्या सरफेसवरती खेळतो ते फार महत्त्वाचं आहे. आता पुण्यामध्ये आता सध्या मुलांमध्ये, माझ्या मुलाला पण सर्वात आवडतं की जाऊन संध्याकाळी हॉटफूट खेळायचं, म्हणजे आर्टिफिशियल टर्फवरती फुटबॉल खेळतात ते. हो. आणि बरीचशी मुलं तिथे इंज्युअर होतात किंवा मुली पण इंज्युअर होतात. मुली पण खूप फुटबॉल हो, खेळतात हो, आजकाल, हो, आणि दॅट हो. इज अ व्हेरी गुड ट्रेंड. त्याच्यात जी इंजुरी होते त्याच्यामध्ये मेन कारण असं असतं की तो टर्फचं मेंटेनन्स कधी बरोबर नसतं. हां. तर टर्फला वेगळे शूज लागतात, ते घालून जात नाहीत. हो. ते काय पोरं कॉलेज संपवतात, एकामेकाशी बोलतात चला हो. खेळायला, की आणि चालले. सगळे गेले तिकडे, आणि हो. तिकडे गॅरंटीड इंजुरीज होतात. सो हां. तसं पाहायला गेलं तर 90% ऑफ द इंजुरीज ज्या आहेत या हॉबियस्ट किंवा ॲमेच्युअर्समध्ये राहतात, हां. आणि त्या इंजुरीजना बेसिकली ह्या बऱ्याचशा प्रिव्हेंटेबल असतात त्याच्यामध्ये. अनफॉर्च्युनेटली आपल्या देशामध्ये अजून स्पोर्ट्स प्रिव्हेन्शन प्रोग्राम जसा जेवढ्या हाय लेवलला राबवला गेला पाहिजे तेवढा राबवला जात नाही आहे. हो. तुम्ही पाहात तर वेस्टर्न कंट्रीजमध्ये किंवा पाश्चात्य देशांमध्ये हे जे स्पोर्ट्स प्रिव्हेन्शन प्रोग्राम्स असतात ते ॲक्च्युली सेंटर फंडेड किंवा स्टेट फंडेड असतात, हां. आणि ते शाळेपासून त्यांची अंमलबजावणी केली जाते. आणि म्हणून तिथे अवेअरनेस अबाउट द स्पोर्ट नंबर 1, आणि नंबर 2 प्रिव्हेन्शन प्रोग्राम्स हे खूप चांगले राबवले जातात त्याच्यात. बरोबर आहे. कारण आता मी बघते की आपल्याकडे क्रिकेटचे खूप सारे लीग्स आले, स्टेट लेवलचं आलंय, सिटी लेवलचं आलंय, असोसिएशन्स असतात खूप साऱ्या, जे सगळे खेळत असतात आणि अवेअरनेस खूप, आणि सगळ्यांना खेळायचं आहे. हो, पण त्यांना हे जर तुम्ही आता जो म्हणले की त्यांना त्यांची बॉडी प्रिपेअर पाहिजे हो, त्याच्यासाठी, हो, तर त्या इंजुरीज ते टाळू शकतात. बरोबर. हो. आणि तुम्ही जर पाहाल तर आता गेल्या 10 वर्षात हा पण मी चेंज पाहायला लागला की हां. पूर्वीच्या काळात फिजिकल थेरपिस्ट किंवा स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग ट्रेनर हो. किंवा स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट ही लोक दिसायचीच नाहीत. म्हणजे आपल्या इव्हन फार कमी नॅशनल होते. नव्हतेच. हां. नॅशनल टीम बरोबर लागलं तर एखादा फिजिओथेरपिस्ट असायचा, तोही पार्ट टाइम, आणि मग काय काय असा मॉलिशवाला वगैरे असायचे. पण आता गेल्या 10 वर्षात मी बघतोय की स्पोर्ट पण आपल्या देशात खूप सिरियसली घेतलं जात आहे. हो. छोट्या छोट्या लीग्सना, छोट्या टीम्सना पण आता फिजिकल थेरपिस्ट असोसिएटेड असतात. डेफिनेटली आपल्याला जी गरज आहे ते स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोचेसची, ते पण आता आपल्या पुण्यामध्ये तर खूप चांगले आहेत, मुंबईला पण चांगले आहेत. हो, हो. पण पॉसिबली जर तुम्ही आपण एक 1 स्टेप लोअर जाऊ, आपण जाऊ संभाजीनगरला, हो. आपण जाऊ कुठेतरी नांदेडला, मे बी छोट्या गावाला, हो. जिकडे स्पोर्ट तेवढाच पॅशनेटली खेळला जातो, हो. त्या ठिकाणी अजून पाहिलं तेवढं हे जे Awareness नाहीये. स्पोर्ट्सशी रिलेटेड हां. जे बाकीच्या ज्या अलाइड फील्ड्स आहेत ते तेवढ्या अजून पोचलेले नाही आहेत. आणि आय थिंक पुढच्या 1-5 वर्षामध्ये हा फरक आपल्याला दिसायला काही हरकत नाही हो, त्याच्यात. बरोबर. तर सरांचं जे म्हणणं आहे की तुम्ही प्रॉपर स्ट्रेंथ ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. बरोबर, तुम्ही खेळताय तर तुमच्या मसलला ती सवय पाहिजे. बरोबर, तुम्हाला टेक्निक आली, त्याची जी करेक्ट टेक्निक आहे Correct. ती जर तुम्ही शिकले तर इंजुरीज तुम्ही टाळू शकता. करेक्ट. आणि ऑफकोर्स तुमची फॅसिलिटी पण चांगली पाहिजे. चांगली पाहिजे. बरोबर. तरी पण आता झाली समजा, हो, काही झालं त्यांच्याकडनं, हो, खेळण्यात हो, चुकलं हो, किंवा हो. काहीतरी झालं, तर हो. आता इंजुरी झाली तर Correct. त्यांनी काय काय करायला पाहिजे? तर तुम्ही पाहिलात तर ॲक्च्युली आपण ह्याची जी इंजुरी झाली तर 3 प्रकारे आपण त्याला विभागू शकतो त्याच्यात. एक तर ऑन साईट ट्रीटमेंट जी असते, म्हणजे जिकडे तुम्ही इंजुरी झालेली आहे त्या ठिकाणी काय करावं, हां. नंबर 1. सेकंड, जेव्हा तुम्ही कुठल्या तुमच्या स्पोर्ट्स फिजिशियन किंवा स्पोर्ट्स सर्जनला भेटता तेव्हा काय करू शकता. आणि थर्ड पार्ट जो असतो तुमचा रिकव्हरी फेज जी आहे, ह्या 3 फेजेसमध्ये आपल्याला ह्या 3 गोष्टी डिस्कस करायला पाहिजेत बरोबर. त्याच्यात. तर ऑन साईट ट्रीटमेंट जी आहे ती फार महत्त्वाची असते, कारण त्या ठिकाणी जो तुमचा स्पोर्ट्स थेरपिस्ट असतो, जो तुमच्या टीमबरोबर असतो किंवा तुमचा जो कोच आहे तो डिसाईड करतो की याची सिव्हिरिटी किती आहे. करेक्ट. आणि तिकडे पूर्वी चुका खूप व्हायच्या. हो. हे ट्रेंड लोक नसायची, त्याच्यामुळे काय नाही रे, आयोडेक्सचा स्प्रे मार आणि खेळायला लाग परत, हां. आणि मग ती वाढायची त्याच्यात. करेक्ट. पण आता ही जी अवेअरनेस आल्यामुळे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या बऱ्यापैकी त्या ठिकाणी फिल्टर होतात. ॲट द साईट जर इंजुरी झाली तर ऑफकोर्स हाताला किंवा शोल्डरला किंवा गुडघ्याला किंवा अँकलला इंजुरी झाली तर पटकन तिकडे आईस पॅक लावायचा,
जर काय असेल तर एखादं पेनकिलर तुमच्याकडे असेल तर युजली सगळ्या टीम्स कॅरी करतात, ते द्यावं. आणि लोकली एखादा स्प्लिंट किंवा सपोर्ट त्या पायाला किंवा हाताला लावायचा. हाताची साधी झोळी असेल, हं. त्याच्यामध्ये स्लिंग असेल किंवा पायाला पॅड सपोर्ट असेल, तो लावून द्यायचा. महत्त्वाची जी असतं ते म्हणजे जर तुम्हाला डोक्याला इंजुरी झाली, हां. ज्याला कंकशन म्हणतो आपण, हो, तर कंकशन हे माझ्या दृष्टिकोनातून जास्त सिरियस आहे. हो. आणि कंकशनला टाईमली ट्रीटमेंट म्हणजे वेळेवरती ट्रीटमेंट मिळणं हे महत्त्वाचं आहे. तर कंकशनला आता जे वेल एस्टॅब्लिश्ड आणि प्रॉपरली रिसर्च्ड अशा काही क्वेश्चन्स असतात, एक 10 प्रश्न असतात जे आपण विचारतो समोरच्या स्पोर्ट्समनला. हं. आणि त्याच्यामुळे ते समजून घेतल्यानंतर आपल्याला कळतं की हिची इंजुरी किती सिव्हिअर आहे. हो. तुम्ही पाहिलं असेल की बॉक्सिंग खेळतात किंवा कुणाला लागलं तर 10चा काउंट देतात त्याला. हां. असं उभं राहून त्याला की 10चा त्याला काउंट म्हणता देतात. येतंय की नाही. आणि मग त्याला जर त्या 10च्या काउंटमध्ये तो जर अलर्ट असेल हं. तर त्याला कंकशन किंवा ब्रेन इंजुरी नसते आणि तो खेळू शकतो. तसंच प्रत्येक स्पोर्ट्स फील्डमध्ये तुम्ही फुटबॉलचं ग्राउंड घ्या किंवा बॅडमिंटन घ्या किंवा टेनिस घ्या किंवा क्रिकेट घ्या. जर कोणी बाउन्सर बॉल टाकला आणि त्या हेल्मेटला लागला हं. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे कंकशन ह्याच्याबद्दल अजून थोडी अवेअरनेस आपल्या व्हायला देशामध्ये पाहिजे. आणणं फार महत्त्वाचं आहे. नेक्स्ट जेव्हा तुम्ही तुमच्या फिजिशियनना भेटता तेव्हा फिजिशियन तुम्हाला ऑफकोर्स प्रॉपर क्लिनिकल डायग्नोसिस करतो. पुष्कळ वेळेला जेव्हा हे स्पोर्ट्समन माझ्याकडे येतात तेव्हा त्यांना मी म्हणतो की व्हिडिओ दाखवा ना तुमचा. कारण बरेच जण आजकाल सोशल मीडिया खूप पॉप्युलर आणि आहे, आजकाल त्याच्यामध्ये ऑनलाईन असतं सर सगळं YouTubeवरती ऑनलाईन सगळे असतं. गेम. हां. सगळे गेम्स YouTubeवरती स्ट्रीम होत हो, असतात. हो, हो. बरेचसे त्यांचे मुलं-मुली त्यांच्या स्पेशल व्हिडिओ असतात. हां, मित्र मुलांना सांगतात, "चल रे माझा व्हिडिओ काढ हो, मी हो, खेळताना." हो, हो. तेव्हा ॲटलीस्ट 30-40% लोकांकडे कसा पडला त्याचा व्हिडिओ व्हिडिओ अवेलेबल असतो. असतो. आणि त्याच्यावरती कळलं की काय इंजुरी झालेली आहे करेक्ट. त्याच्यात. ते झाल्यानंतर प्रॉपर क्लिनिकल एक्झामिनेशन करायचं त्यांचं. लागलं तर अप्रोप्रिएट ज्या काही तपासण्या असतात ते आपण ॲडवाईज करतो. मे बी एक्सरेज असतात, स्कॅन्स असतात, कधी सोनोग्राफी असते. आणि मग ते झाल्यानंतर आपल्याला एक प्रॉपर वर्किंग डायग्नोसिस मिळतं की ही सिव्हिरिटी आहे इंजुरीची आणि ह्याप्रमाणे आपल्याला ट्रीटमेंट करायला पाहिजे. 70 to 80% इंजुरीजना सर्जिकल ट्रीटमेंट लागत नाही. त्यांना प्रॉपर रिहॅबिलिटेशन, फिजिकल थेरपी केलं की द इंजुरी इज कम्प्लिटली ट्रीटेड हो. आणि आपण परत पूर्ववत होऊ शकतो. साधारण एक 20% इंजुरीज सिव्हिअर असतात ज्याला सर्जिकल ट्रीटमेंट ही लागू शकते. पुष्कळ वेळेला सर्जरीच्या आधी त्या भागाचा मसल म्हणजे त्याची स्ट्रेंथ, त्याची फ्लेक्सिबिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण प्रीहॅब किंवा प्री रिहॅबिलिटेशन एक्सरसाइजेस देतो. हे फार महत्त्वाचे असतात. खूप महत्वाचे. हां. म्हणजे आज मी पडलो, माझ्या गुडघ्याच्या मेनिस्कस टेअर झाला आहे किंवा लिगामेंट टेअर झाला आहे, उद्या सकाळी सर्जरी इज नॉट करेक्ट. मी उदाहरण देतो की जर तुम्हाला परीक्षा द्यायची आहे तर तुम्ही अभ्यास करून बसता. हो, अभ्यास केला की मार्क चांगले मिळतात. हो. सिमिलरली जर तुम्हाला तुमच्या सर्जरीमधनं चांगलं रिकवर व्हायचं असेल तर प्री सर्जरी जे एक रिहॅबिलिटेशन असतं ते जर दिलं हां. तर तुमच्या सर्जरीचा जो रिझल्ट आहे करेक्ट. तो खूप चांगला मिळतो बरोबर आहे. आणि रिकव्हरी फास्ट आणि व्यवस्थित होते. करेक्ट आहे. सर्जरी इज अबाउट 30, 40, 50% ऑफ द होल स्टोरी. त्याच्या पुढचा जो भाग आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, ज्याला आपण पोस्ट सर्जिकल रिहॅबिलिटेशन म्हणतो. हं. लोकांच्या मनात समजूत असते की रिहॅबिलिटेशन म्हणजे फिजिओथेरपिस्टकडे जा, तो काहीतरी शेक देईल किंवा काहीतरी डायथर्मिस लावेल किंवा काहीतरी IFTs लावेल हं. आणि झालं. हं. आणि तो माझ्याकडनं व्यायाम करून घेईन आणि माझं काम संपलं. नाही. नाही. फिजिकल थेरपिस्ट माझ्या दृष्टिकोनातनं आता प्रत्येक ऑर्थोपेडिक प्रॉब्लेमला फार महत्त्वाचं झालेलं आहे. हो. ज्या प्रकारे फिजिकल थेरपीमध्ये ॲडव्हान्सेस झालेले आहेत ते कदाचित सर्जिकल टेक्निकपेक्षा जास्त झपाट्याने होतात हो. त्याच्यात. कारण आपली जी अंडरस्टँडिंग आहे जॉईंटच्या स्ट्रक्चरची, मसल बिहेवियरची, आपण त्याला कसे मॉडिफाय करू शकतो, ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर फिजिकल थेरपिस्ट जो आहे तो युजली 2 किंवा 3 किंवा 4 फेजेसमध्ये आपण रिहॅब करतो त्याला. बेसिक पहिल्यांदा मसल स्ट्रेंथ आणि जॉईंटची मूव्हमेंट आधी रिस्टोर करतो. मग स्ट्रेंथ ट्रेनिंगला जातो. मग आपण कोऑर्डिनेटेड मूव्हमेंट्सला जातो. म्हणजे उदाहरणार्थ समजा माझ्या नीला इंजुरी झाली आहे तर माझा नीचे मसल्स, अँकलचे मसल्स, हिपचे मसल्स एकत्रित कसे काम करतात हां. आणि त्या मसल्सचं ब्रेनशी लिंक कसं होतं. कारण शेवटी सिग्नल वरनंच येतो करेक्ट. आणि ही जी एक नर्वमधनं मसलला जाणारी आणि जॉईंटला जाणारी लिंक आहे ही डेव्हलप करणं फार महत्त्वाचं असतं. बरोबर आहे. आणि लास्टली मग आपण रिटर्न टू स्पोर्ट स्पेसिफिक ट्रेनिंग करतो. तर फिजिकल थेरपीमध्ये आता आम्ही खूप गॅजेट्सचा वापर करतो. आम्ही ज्याला ह्युमन मूव्हमेंट म्हणतो, म्हणजे चालताना ट्रॅकर्स लावून चेक करतो लोकांना.
स्पेसिफिक त्याची ताकद टेस्ट करणारे इक्विपमेंट असते आणि ह्या सगळ्या गोष्टीतनं आपण रिटर्न टू स्पोर्ट हे ठरवतो. आणि हा सगळा प्रोसेस कधी कधी 2-3 महिन्याचा असतो, कधी कधी 6 ते 9 महिन्याचा असतो. ज्या प्रकारची इंजुरी आहे जशी त्याप्रमाणे इंजुरी आहे तसं. त्याप्रमाणे चेंज होत आणि राहते. तुम्हाला कसे रिझल्ट पाहिजे तसं तुम्ही त्याला तेवढा फॉलोअप करायला पाहिजे किंवा जे सांगतायत ते करायला पाहिजे. करेक्ट. म्हणजे तो फिजिकल थेरपिस्ट किंवा डॉक्टर जो आहे हा गाईड करायला असतो तुम्हाला. हो. अल्टिमेट जे तुमचं आउटकम आहे ते तुम्हाला स्वतः एफर्ट तुम्ही घेऊन करायला किती लागतं. त्याच्यात एफर्ट घेताय, तुमची विल पॉवर किती आहे आणि तुम्हाला परत किती तेवढ्याच जोशनी जर खेळायचं असेल तर तुम्ही ते सगळं करायला पाहिजे. करेक्ट. आणि फॉर्च्युनेटली जे स्पोर्ट्समन असतात त्यांना उलटं करायला लागतं, त्यांना थोडं मागे ओढायला लागतं, हो. कारण त्यांना लवकर बरं वाटायला हो, हो, लागतं. हो. त्याच्यामुळे सांगायला लागतं की नाही थोडं थांब, अजून थांब. अजून हा माइलस्टोन येण्यासाठी किंवा ही तुला पायरी चढण्यासाठी अजून 2 आठवड्यात थोडं थांब. आणि मग युजली आपण एक साधारण महिन्याभराचं इनडोअर फिजिकल थेरपी संपल्यानंतर त्यांना जिममध्ये, स्विमिंग पूलमध्ये, नंतर बाहेर आउटडोअर ॲक्टिव्हिटीजमध्ये पटकन एंगेज करतो. म्हणजे ब्रेन, मसल, जॉईंट ही लिंक पटकन एस्टॅब्लिश होते. करेक्ट. आता हे स्पोर्ट्सशी रिलेटेड आपण जास्त बोलतोय, तर आता बाकीचे जे असतात, जे जिममध्ये जाणारे लोक आहेत, Correct. अबाव 40चे किंवा योगा करणाऱ्या फिमेल आहेत, करेक्ट. थोडे ओव्हरवेट असतात करेक्ट. आणि त्यांनी नव्याने सुरू केलेले असतात आणि त्यांच्या इंजुरी होतात, तर त्यांच्यासाठी आपण काय काय सजेस्ट करू शकतो? हा फार चांगला प्रश्न आहे. तर ह्याच्यामध्ये मी पहिल्यांदा थोडे निगेटिव्ह पहिल्यांदा बोलतो. हो. पॉझिटिव्स खूप आहेत ह्याच्यामध्ये. हो, म्हणजे हो. स्ट्रेंथ ट्रेनिंग प्रत्येक व्यक्तीला अबव्ह द एज ऑफ 40 फार महत्त्वाचं आहे. हां. लोक वेट लॉस डाएट्स करतात, पण येस डाएट इज अ बिग पार्ट ऑफ द स्टोरी. पण त्याबरोबर तुम्ही जिममध्ये जाऊन स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं फार महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही जसं मसल मास बिल्ड कराल त्याचप्रमाणे तुम्ही हेल्दी राहू शकाल. तर ह्याच्यामधले नेगेटिव्स काय आहेत मी सांगतो तुम्हाला पहिल्यांदा. नेगेटिव्स असे आहेत की उदाहरणार्थ झुंबा व्हेरी पॉप्युलर त्याच्यात. कारण झुंबा का पॉप्युलर आहे, कारण झुंबामध्ये खूप एनर्जी आहे, हो. म्युझिक आहे, हं. एक कार्डिओ mental- पण आहे आणि- कार्डिओ आहे, एक इमोशनल फील गुड फॅक्टर आहे. हो. तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की झुंबामध्ये मॅक्सिमम इंजुरीज मी बघतो. हो. आणि त्याचं कारण परत की आपण मोटिवेट होतो, झुंबा करायचं आहे, जातो, आणि प्रॉब्लेम असा राहतो की आपलं बॉडी जे आहे दॅट इज नॉट ट्रेन्ड टू डू दॅट Yes, ॲक्टिव्हिटी. साधारण मी एके दिवशी माझा 45 मी माझं वय वर्ष 45 वाढदिवस झाला, बस उद्यापासून मी आता मी फिटनेसमध्ये जाणार. पहिलं जिमला लावायचं. जिमला गेल्यावरती आजूबाजूची लोक बघतो मी, ते 10 उचलतात ना, मी 20 उचलतो आणि तिकडे इंजुरीज होतात. सो आय थिंक मेंटल मॉडरेशन महत्त्वाचं आहे. हो. आणि सॉन्ग वरती पण असतं सर, कधी कधी एखादं चांगलं सॉन्ग वाटलं तर खूप तेच चांगलं म्हणतो, केलं, तो- नाही आवडलं तर नाही केलं. एक मेंटल फील गुड फॅक्टर येतो त्याच्यामध्ये, आणि त्याच्याने आपण थोडेसे आपण Carried away. गेट कॅरिड अवे आणि Yes. त्याच्यात हे होतं. आता ह्याच्यातलं महत्त्वाची गोष्ट काय आहे की थोडं ट्रेनिंग महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही जर 3 पिलर्स जर बघाल कुठल्याही एक्सरसाइजचे, तर त्या 3 गोष्टी आहेत. पहिलं स्ट्रेंथ, जे तुम्ही जिममधनं आणता. हो. सेकंड एन्ड्युरन्स किंवा स्टॅमिना, हे तुम्ही आउटडोअर एरोबिक ॲक्टिव्हिटी आहे, उदाहरणार्थ स्विमिंग म्हणा किंवा आउटडोअर वॉकिंग, जॉगिंग, टेकडीवरती जाणं, हिल क्लाइम्बिंग, ट्रेकिंग, त्याच्यातनं आणता. आणि तिसरं फ्लेक्सिबिलिटी आणि मसल एन्ड्युरन्स. हे तुम्ही, मला वाटतं आपलं जे ट्रेडिशनल भारतीय योगासनं आहे, योगा आहे. तर योगासनातनं योगा किंवा पिलाटेस ह्याच्यामधनं हे आपण आणू शकतो. ह्या तिन्ही गोष्टी माझ्या दृष्टिकोनातनं करणं महत्त्वाचं आहे. इव्हन मी माझ्या खूपशा स्पोर्ट्समधनं सांगतो की 1 महिना झाला ना, तुम्ही पटकन योगा ॲटलिस्ट वन्स अ वीक चालू करा. आणि त्याचं कारण असं आहे की तुम्ही जेव्हा योगा वगैरे करता तेव्हा त्याच्यात तुमचा बॉडी बॅलन्स, माइंड मसल लिंक इंटरनल ही जी चांगली एस्टॅब्लिश होते, हे फार महत्त्वाचं आहे त्याच्यात. महत्वाचं. तर हे खूप महत्त्वाचे पॉईंट आहेत, कारण जे योगा करत असतात त्यांना असं वाटतं की माझ्यासाठी ही पूर्ण एक्सरसाइज हीच आहे. बरोबर आहे. जे जिम करत असतात त्यांना वाटतं की मी सगळंच करतोय, बरोबर. आणि जे झुंबा करत असतात त्यांना वाटतं मी सगळंच करतोय. करेक्ट. पण ह्या तिन्हींचा बॅलन्स पाहिजे. आणि आय थिंक जसं तुम्ही जेवण बनवता तेव्हा मीठ पण तेवढंच महत्त्वाचं हो. आहे, लिंबू पण तेवढंच महत्त्वाचं आहे, तिखट पण तेवढंच महत्त्वाचं आहे, साखर पण तेवढीच महत्त्वाची आहे. करेक्ट. त्याच्याशिवाय तुमचं परिपूर्ण जेवण बनत नाही. तसं ज्यात आपण म्हणूया की या 3-4 इम्पॉर्टंट घटक आहेत आपल्या एक्सरसाइज प्रोग्रामचे, ते आपल्याला करणं महत्त्वाचे आहेत त्याच्यात. म्हणजे आपण त्यांना थोडं सोपं करून दिलं तर मंडे टू फ्रायडेमध्ये 3 दिवस केव्हाही जिम करा. सॅटर्डे संडे तुम्ही ट्रेकला किंवा स्विमिंगला जा. करेक्ट. आणि मध्ये एखाद्या दिवशी जेव्हा तुमचा गॅप आहे त्या दिवशी तुम्ही झुंबा करा. करेक्ट. मी युजली त्यांना सांगतो की आठवड्यातनं 2दा जिम, हां. आठवड्यातनं 2दा योगा हां. आणि आठवड्यातनं 2दा आउटडोअर ॲक्टिव्हिटी. करेक्ट. रविवारचे दिवस सुट्टी घ्या. हो. तुम्हाला कुठे ट्रेकला जायचं, सिंहगडला जायचंय, टेकडीवरती जायचंय किंवा जे सायकलिंगला करायचं ते जायचंय, करायचं. ते तुम्ही करा. हो. पण मेक इट एन एन्जॉयबल ॲक्टिव्हिटी. करेक्ट. दुसरं त्याच्या या सगळ्या गोष्टींमध्ये अंतर ठेवायचं कारण असं
की आपल्या मसलला रिकव्हरीला 24 ते 48 तास लागतात. बरोबर. वय लहान असेल तर आपला हं. मसल 24 तासात रिकवर होतो. हं. जेव्हा आपण कुठलाही एक्सरसाइज करतो तेव्हा एक लक्षात घ्या की ही आपण कंट्रोल्ड इंजुरी करतोय. म्हणजे हं. आपण आपल्या मसलला इंजुरी देतोय आणि ती अतिशय कंट्रोल्ड वातावरणात इंजुरी देतोय, ज्या प्रकारचा एक्सरसाइज आपण करतो. आणि त्यामुळे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ती इंजुरीमधनं रिकवर व्हायला तेवढा वेळ दिला पाहिजे. बरोबर. तर साधारण एक वयाच्या मनाने 40च्या पुढे 48 तास लागतात मसल रिकव्हरी व्हायला आणि त्याप्रमाणे आपला आपला एक्सरसाइज रुटीन पेस आउट करायला पाहिजे, जेणेकरून रीडू इंजुरी किंवा ओव्हर यूज किंवा जास्त वापर केल्यामुळे नवीन इंजुरी होत नाही त्याच्यावरती. करेक्ट. सर, आता कॉमनली सगळे म्हणतात की ऑपरेशन केलं की ते सक्सेसफुल होत नाही, हो किंवा कोणी म्हणतात नाही काही उपयोगच नाही झाला, मी तर केलं, हो मला पाहिजे तसा रिझल्ट नाही आला. बरोबर. तर त्याची कारणं काय असतात किंवा ते बरोबर आहे का? कुठल्याही गोष्टीला रिस्क असते. हं. करेक्ट. म्हणजे आपण असं म्हणायला काय हरकत नाही की पुणे ते मुंबई प्रवास करण्यामध्ये पण रिस्क आहे हो. आणि साधारण तीच रिस्क आहे कुठल्याही सर्जिकल प्रोसिजरमध्ये करणं. आता रिस्क तुम्ही बघायला गेलात तर त्यातले 2 प्रकार असतात किंवा 2 गोष्टी असतात. एक जी हे जॉईंट रिप्लेसमेंट किंवा सांधेरोपण शस्त्रक्रिया करणारे रुग्ण आहेत, हं. ते थोडे वयस्कर असतात. बऱ्याच लोकांना ब्लड प्रेशर, डायबिटीस असतं, हार्टचे प्रॉब्लेम्स असतात, किडनीचे प्रॉब्लेम्स असतात आणि ते जर व्यवस्थित कंट्रोल्ड नसतील किंवा ऑप्टिमाइज नसतील तर त्याप्रमाणे रिस्क ही चेंज होत राहते. हं. ज्या रिस्क चेंज होत राहतात ह्याच्यातल्या काही मॉडिफाय करता येतात, बदलता येतात, काही करता येत नाहीत आपल्याला. आणि त्या दृष्टिकोनातून विचार करायला गेलं तर हा एक रिस्कचा भाग हा असतो, जो ॲक्च्युली पेशंटशी रिलेटेड किंवा पेशंटच्या एक्झिस्टिंग प्रॉब्लेमशी रिलेटेड असतो. हं. दुसरा जो रिस्कचा भाग बघायला गेलो आपण तर टेक्निक रिलेटेड रिस्क असतात त्याच्यात. सर्जिकल टेक्निकमध्ये जर काही प्रॉब्लेम आला असेल आपल्याला किंवा बऱ्याचशा वेळेला सर्जरी चांगली झालेली असते पण फिजिकल थेरपी पाय तेवढी नीट होत नाही. हं. तिसरं गोष्ट जी सर्वात महत्त्वाची आहे की एक्सपेक्टेशन्स मॅच करणं. आता ह्याचं एक उदाहरण सांगतो. खूप अर्ली प्रॅक्टिसमध्ये एक अशाच परगावच्या एक स्त्री आल्या होत्या ज्यांना खूप जास्त आर्थरायटिस होता गुडघ्याचा हं. आणि त्यांची सर्जरी चांगली झाली, व्यवस्थित झालं. त्यांचं पायाची डिफॉर्मिटी सरळ झाली, वाकडे पाय सरळ झाले, चांगला पाय वळत होता आणि एके दिवशी एक 6 महिन्यानंतर मला एकदम फोन आला त्यांचा की माझं ऑपरेशन एकदम खराब झालं आहे, मला खूप दुखतं आहे, हो. मला अजिबात आवडलेलं नाही आहे. हं. अरे म्हटलं काय झालं तुम्हाला, तुम्ही या दाखवायला लगेच. हो. आणि आल्या दुसऱ्या दिवशी त्या हं. आणि मी असं घाबरत घाबरत त्यांना तपासलं आणि मग म्हटलं सगळं नीट तर दिसते, काय होतंय? हं. नाही माझे पाऊल दुखतंय, त्याच्यामुळे माझ्या गुडघ्यावरती लोड येतोय. हं. तर ही जी एक्सपेक्टेशन असते, करेक्ट. आपल्याला असं वाटतं की मी आता नी रिप्लेसमेंट केलं किंवा हिप रिप्लेसमेंट केलं, हं. माझी सगळी दुखणी गेली पाहिजेत, हे खरं नाही आहे. हां. तर दुसरा एक प्रॉब्लेम असा असतो की ज्या लोकांना आर्थरायटिस होतो हं. तर युजली आपल्या शरीरामध्ये एकाच सांध्यामध्ये आर्थरायटिस हा होत नाही. ज्या लोकांना नीचा आर्थरायटिस असतो त्यांना अँकल, पावलामध्ये, घोट्यामध्ये पण काही काही जॉईंट्स पेनफुल झालेले असतात, थोडे थोडे डिफॉर्मिटीज आलेले असतात. त्यांना मणक्याचा पण प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे पायामध्ये मुंग्या किंवा थोडीशी आग पडणं, कमरेतनं खाली दुखणं जाणं हे असतं. आणि एक थोडीशी एक्सपेक्टेशन राहते की बाबा हे केलं ना मी, हं. माझा सगळा प्रॉब्लेम निघून गेला पाहिजे. आणि हे जर तुम्ही ओपनली तुमच्या पेशंटशी जर बोलला नाहीत हां. ऑपरेशनच्या आधी की हं. ह्याच्यातला हा त्रास कमी होऊ शकेल, हे होऊ शकणार नाही, करेक्ट. तर हा एक्सपेक्टेशन जर तुम्ही ॲडजस्ट केलं ना तर ह्याच्या मागचं येणारं जे एक डिससॅटिस्फॅक्शन किंवा डिसअपॉइंटमेंट आहे ते जात नाही त्याच्यात. पुढची एक महत्त्वाची गोष्ट असते की जो कोण डॉक्टर तुमचं ऑपरेशन करतो तो त्याची इच्छा असते की तुम्हाला 100% नाही 125% चांगला रिझल्ट मिळावा त्याच्यात. आपल्या बॉडीचे जे मसल्स आहेत किंवा लिगामेंट्स आहेत ते कधी कधी पाय तेवढा प्रतिसाद देत नाहीत त्याच्यात बरोबर. आणि न दिल्यामुळे मग कधी थोडंसं पेन, स्वेलिंग किंवा लचक राहणं हे राहतं. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी परत आपण नीट करू शकतो, ट्रीट करू शकतो आणि त्याच्यानी बरेचसे प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह होतात. लास्ट पॉईंट जो आहे की तुम्ही कुठलाही डॉक्टर जेव्हा चूज करता तेव्हा त्याचं स्किल लेवल नक्की बघावं तुम्ही. तो ह्या प्रकारचे सर्जरीज एका वर्षात किती करतात ते बघून घ्यावं. कुठल्या सेटअपमध्ये करतात ते फार महत्त्वाचं आहे, कारण कुठल्या हॉस्पिटलमध्ये काय सोयी आहेत, काय टेक्नॉलॉजी वापरत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी
जर तुम्ही लक्षात घेतलात तर हे जे रिस्क किंवा ह्याच्यातनं जे फेल्युअर हा जो प्रॉब्लेम आहे हा खूप कमी होऊन जाईल त्याच्यात. बरोबर आहे. तर ह्याच्यातनं की तुमचा एक प्रॉब्लेम आहे, समजा नीचा बरोबर. प्रॉब्लेम आहे, तर हो. त्याने तुमच्या बॉडीतले सगळेच पेन जाणार आहे असं नाहीये. करेक्ट. कारण बऱ्याच वेळेला हां. थोड्याफार फरकामध्ये स्पाईनमध्ये पण चेंजेस झालेले हो, असतात, हो, पावलात हो. झालेले असतात, घोट्यात हो, झालेले हो. असतात आणि एक नीचं ऑपरेशन किंवा एक हिपचं ऑपरेशन हे सगळे प्रॉब्लेम्स नाही नाही सॉल्व्ह करू आणि शकत तुमची त्याच्यात. बाकीची कंडिशन, तुमचे बाकीचे आजार, तुमच्या मसलची कंडिशन, त्याच्यानंतर तुम्ही किती केअर घेता, तुम्ही कशी घेतली, डॉक्टरांनी सांगितली तशी घेतली की नाही घेतली आणि तुमच्या बाकी विल पॉवर तुमची. बरोबर आहे. ह्या सगळ्यांवरती डिपेंड असतं की तुमचं 100% ऑपरेशन सक्सेसफुल झालंय की नाही झालंय आणि किती Correct. पर्सेंटेज झालंय. करेक्ट. तर आपण पर्सेंटेजमध्ये म्हणू शकतो की बर. एखाद्याला 60% फरक पडला, एखाद्याला 70% पडला, एखाद्याला 100% पडला. बरोबर. तर हे तुमच्या वयावर, त्याच्यावर, तुमच्या कंडिशनवर डिपेंड असतं. 100%. की आता कसं वाटतं, 2 जॉईंटला प्रॉब्लेम असतो एखाद्या हा. पेशंटला, हं. की नीला पण आहे, दोन्ही नीला आहे किंवा एका नीला पण आहे आणि खुब्याला पण आहे. बरोबर. तर त्यांना काय वाटतं, सगळे ऑपरेशन एकत्र मी करू नाही शकत, अफोर्ड नाही, हे करून बघू, बरोबर. एका गुडघ्याचं करून बघतो, मग खुब्याचं करेल, हो. पैसे येतील तेव्हा, किंवा हे नीट झालं तर ते करेल. बरोबर. तर हे कितपत बरोबर आहे? तर आता ह्याच्यातल्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. एक मेडिकल गोष्ट झाली आणि एक सोशल किंवा फायनान्शियल गोष्ट फायनान्शियल झाली. झाली. हो. आपण ही सोशल फायनान्शियल गोष्ट बाजूला ठेवूया. हो. जर आपण पाहायला गेलं तर सर्वात जे कॉमनली कॉम्बिनेशन्स जे आपण बघतो ते लोकांना स्पाईनचा त्रास आणि नी पेन हां. हे जास्त असतं हो. आणि दुसरं असतं हिप आणि नीचा प्रॉब्लेम हो. हे एकत्रित येतात त्याच्यात हो. किंवा दोन्ही गुडघे एकत्रित येतात. हो. या तिन्ही गोष्टी आपण एकदम ब्रीफली किंवा पटकन मी त्याच्याबद्दल बोलतो. हं. स्पाईनचा जो प्रॉब्लेम असतो त्याच्यापासून लोकांना पोटरीमध्ये किंवा मांडीमध्ये दुखणं किंवा चालल्यानंतर पाय जड होऊन चालू न शकणं हा जास्त प्रॉब्लेम असतो. गुडघ्यामध्ये बेसिकली चालल्यानंतर गुडघे दुखतात त्याच्यामुळे ज्या लोकांना हे दोन्ही प्रॉब्लेम असतात त्यांना मी बऱ्याच डिटेलमध्ये सारखा विचारत असतो, प्रश्न विचारत असतो की तुम्हाला काय प्रॉब्लेम जास्त त्रास देतो हं. आणि जो जास्त त्रास देतो ते पहिल्यांदा करणं महत्त्वाचं आहे. करेक्ट आहे. स्पाईन आणि नी शक्यतोवर एकत्र करू नये. हं. मग नंतर नेक्स्ट प्रॉब्लेम येतो की गुडघा पण दुखतोय आणि खुबा पण दुखतोय. हं. तर ॲज अ स्टँडर्ड रूल एक अशी त्याच्यामध्ये शिकवणी आहे की पहिल्यांदा हिप जॉईंट करावा आणि मग नीला हात लावावा बरोबर. त्याच्यात. दोन्ही परत एकत्रित करू नये. हं. दोन्ही गुडघे दुखतायत हा तिसरा प्रॉब्लेम. हं. जर दोन्ही गुडघ्यांमधली जी डिफॉर्मिटी आहे किंवा वाक आहे किंवा त्याच्यापासनं तीव्रता जी आहे ती जर सिव्हिअर प्रमाणाची असेल, जास्त प्रमाणाची असेल तर दोन्ही एकदम करावे. हो. कारण जर दोन्ही पायांना खूप जास्त वाक असेल हां. तर एक सरळ केला आणि एक वाकडा राहिला तर नेहमी नीट चालू शकत कारण नाही. तो तुम्हाला अजून एक प्रॉब्लेम वाढवू शकतो. त्याच्यात. त्यामुळे जर खूप जास्त त्रास असेल, तीव्रता असेल तर दोन्ही एकदम करावे. पण साधारण एक बऱ्यापैकी चांगला आहे. रुपयात आपण म्हणू की 40-50% दुखतोय. आणि हे डॉक्टर सांगेल की कुठला चांगला आहे आणि कुठला बरोबर आहे. नाही. हां. हां, आणि दुसरा रुपयामध्ये 90 पैसे दुखतोय तर एक करू शकतो, मग दुसरा नंतर करू शकतो. आणि ऑफकोर्स या सगळ्या गोष्टींमध्ये परत तुमची मेडिकल रिस्क काय आहे, तुम्ही दोन्ही हे सस्टेन करू शकताय की नाही एका सर्जरीमध्ये, हे पण बघणं महत्त्वाचं आहे त्याच्यात. करेक्ट आहे. आपण परत म्हटलो तसं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्याला काय एक रूल नाही आहे. हो. पण हे परत एक्सपेक्टेशन जाणून घेऊन बाकीचे जे तुमच्या आजाराबद्दलचे किंवा तुमच्या व्याधीचे जे इतर गोष्टी आहेत त्या सगळ्या जाणून घेऊन मग आपण या सगळ्या गोष्टींवरती निर्णय घेतो. बरोबर. सर, आता आपण बघतोय की यंग आर्थरायटिसचे पेशंट खूप वाढले. हो. तर त्यांच्यासाठी काही सांगाल का, की कारण त्यांच्या इंजुरीज किंवा त्यांच्या आपण प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करतो? आता हा फार खरं महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण आता तुम्ही जर पाहिलात तर प्रत्येक जणाला क्वालिटी ऑफ लाईफ जगायची असते. हो. त्याच्यामुळे वर्ष 60पर्यंत आपण खूप ॲक्टिव्ह राहतो. मी तर म्हणेन की 65पर्यंत आपण खूप ॲक्टिव्ह असतो. तुम्ही साधारण एक 50 वर्षापूर्वी जर पाहायला गेलात तर 60 आली म्हणजे रिटायर व्हायचं, घरी बसायचं. पण आता ते शक्य नाही आजच्या जगामध्ये. आपल्याला फिजिकली ॲक्टिव्ह राहायला लागतंय. काम करतात लोकं ॲक्टिव्हली, म्हणजे रोज 12-12 तास काम करतात. ज्या लाईफस्टाईल चेंजेस झाल्यात, स्पोर्ट्सचं इन्व्हॉल्वमेंट झालेलं आहे, इंजुरीजचं इन्व्हॉल्वमेंट झालेलं आहे. त्याच्यामुळे एक साधारण 45 ते 60 हा जो वयोगट आहे त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना अर्ली आर्थरायटिस किंवा यंग आर्थरायटिस हे व्हायला लागतं. तर हा जो एज ग्रुप आहे ह्याच्यासाठी बरेच विदाऊट नी रिप्लेसमेंट किंवा सांधेरोपण न करण्यापासून पण खूप सोल्युशन्स असतात त्याच्यात. आता हे सोल्युशन्स काय काय असतात तर प्रिडॉमिनंटली ह्या लोकांना पायाला थोडासा वाक आलेला असतो, डिफॉर्मिटी आलेली असते. त्याच्यामुळे आम्ही बोन जे आहे त्यांचं आयदर मांडीचं म्हणजे मांडीचं हाड किंवा नडगीचं हाड हे आम्ही रिअलाईन करतो. म्हणजे स्पेशल त्यांचे एक्सरेज काढून
त्यांना सॉफ्टवेअरवरती ते एक्सरेज आम्ही असेस करून कुठल्या हाडामध्ये किती डिफॉर्मिटी आलेली आहे, किती % बाक आलेलं आहे, हे बघून ते बोन सरळ करतो. त्याच्यानी त्या सांध्याचं जे आयुष्य आहे, नॅचरल आयुष्य, ते साधारण 10 ते 15 वर्ष जास्त वाढतं. त्याचबरोबर समजा त्यांची मेनिस्कसची गादी जी आहे ती जर खराब होऊन झिजून गेलेली आहे, तर आपण नवीन मेनिस्कस लावतो, ज्याला मेनिस्कस ट्रान्सप्लांट म्हणतो आपण. त्यांचं जे सांध्याचं आवरण किंवा कार्टलेज आहे ते जर खराब झालं असेल, तर आपण कार्टलेज पण त्या ठिकाणी नवीन लावून देऊ शकतो. आणि ह्या ज्या नवीन टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्सेस आहेत, जे नवीन म्हणण्यापेक्षा गेले 10 वर्ष आहेत ह्या, तर त्या प्रॅक्टिस केल्यामुळे आपण नॅचरल सांधा जास्त टिकवण्यासाठी बराच त्याचा फायदा होतो. आणि आपण हे नी रिप्लेसमेंट जे आहे किंवा कुठलंही जॉईंट रिप्लेसमेंट हे आपण पोस्टपोन करू शकतो. 15 वर्ष, 20 वर्ष आपण त्याला पुढे ढकलू शकतो. पण ऑफकोर्स ह्याच्यातलं सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्याला लवकर पकडलं पाहिजे. हां. जरी वय कमी असेल आणि एंड स्टेजला आलात, तर मग ऑफकोर्स मेटल आणि प्लास्टिकशिवाय काय गत्यंतर नाही आहे. पण परत जे आता नवीन इम्प्रूव्हमेंट्स आहेत, नवीन मटेरियल्स आहेत आपल्याकडे, रोबोटिक टेक्नॉलॉजी आहे, त्याच्याने पण तुमचं जे रिप्लेस जॉईंट आहे तोही 25-30 वर्ष चांगला चालू शकतो. हा एक फायद्याची गोष्ट राहते. करेक्ट. आणि आता तसंच अर्थरायटिसमध्ये हं. आपण अजून काय काय करू शकतो? आर्थरायटिस जर पाहिलात तुम्ही, तर आर्थरायटिसचे वेगळे प्रकार असतात. आजार असतो आर्थरायटिसचा, ज्याला इन्फ्लेमेटरी आर्थरायटिस आपण म्हणतो. हं. त्यासाठी आता बरीचशी नवीन मेडिसिन्स आहेत, बरीच नवीन इंजेक्शन्स आहेत. त्याच्याने ह्याचं जे प्रोग्रेशन किंवा वाढ आहे, हे आपण बरीच प्रकारे आपण त्याला स्लो डाऊन करू शकतो, थांबवू शकतो. आणि ह्या नवीन मेडिसिन्सनी खूप फरक पडलेला आहे आपल्याला. तर आमचे जे बाकीचे कलिग असतात, फिजिशियन कलिग असतात, ऱ्युमॅटॉलॉजिस्ट ज्यांना आपण हो, म्हणतो, हो, हो. ते ह्याचं ट्रीटमेंट खूप सुंदर करतात, बरोबर. खूप चांगली करतात. आणि त्यांच्याकडे आता बरीच नवीन मेडिसिन्स आहेत ज्याचा याचा फायदा होतो. पुढची गोष्ट पाहिली तर बऱ्याचशा जे लोकांना आर्थरायटिस होतो त्यांना आम्ही साधं फुटवेअर मॉडिफाय करून किंवा त्यांना वेगळ्या प्रकारच्या नीच्या ब्रेसेस असतात, ज्याला अनलोडर ब्रेस म्हणतो. अनलोडर ब्रेस म्हणजे काय, तर तुम्ही जर पाहिलं तर जेव्हा आपण एखाद्या आपल्या गाडीचं चाक पंक्चर होतं तेव्हा हो. आपण जॅक लावून ती बाजू वर उचलतो. हं. त्याच प्रकारे जेव्हा गुडघ्याला एका स्पेसिफिक अँगलमध्ये वाक आलेला असतो, तेव्हा ह्या स्प्रिंग लोडेड बेल्ट्स असतात, ते वापरून तो आतला भाग आपण ओपन ठेवू शकतो, हो. जेणेकरून थोडी कार्टलेजची रिकव्हरी होते, फायदा होतो त्यांना. आता आपण हेही बघतोय की नवीन इंजेक्शन्स आहेत आता. म्हणजे आपण ब्लड घेतो आणि ब्लडमधले प्रॉडक्ट्स जे असतात ते थोडे मॉडिफाय करतो, मॅन्युप्युलेट करतो. उदाहरणार्थ सगळ्यांना आता PRP इंजेक्शन्स माहिती आहेत. माहिती आहेत. हो. तसेच काही ACS नावाचे इंजेक्शन्स असतात, APS नावाचे इंजेक्शन्स असतात. आता हे सगळी नावं थोडीशी येतं ह्या ठिकाणी, हे टेक्निकल काय आहे. काय हा हां. टेक्निकल आहेत. पण बेसिकली तुमचं ब्लड प्रॉडक्ट्स आपण मॉडिफाय करतो, आपण मॅन्युप्युलेट करतो आणि त्यातले जे ग्रोथ फॅक्टर्स आहेत ते इंजेक्ट करून परत आपल्या जो नॅचरल नी आहे ह्याची लाईफ आपण एक्सटेंड करू शकतो. प्रॉब्लेम कुठे येतो की जसा ह्या गोष्टींचा फायदा असतो तसा ह्या गोष्टी चुकीच्या प्रकारे पण वापरल्या जातात. हो, हो. प्रत्येकाला ते दिलं जातं हं. आणि मग ह्या चांगल्या टेक्नॉलॉजीला वाईट नाव मिळतं त्याच्यामध्ये. त्यामुळे बेसिस असा आहे की सगळ्यांना एकच गोष्ट लागू पडेल अशी नाही आहे. हं. पण समोरचा माणूस बघून, त्याचा प्रॉब्लेम नीट जाणून घेऊन, त्याच्या एक्सपेक्टेशन्स नीट जाणून घेऊन, आपल्याकडे फक्त सर्जरी नाही पण नॉन सर्जिकल पण भरपूर ट्रीटमेंट आहे, ट्रीटमेंट्स चांगली आहेत. फिजिकल हो. थेरपी आहे. ह्या सगळ्या गोष्टींनी आपण तुम्हाला जॉईंट तुमचा जो आहे तो लोड कसा प्रॉपरली करावा हां. हे सांगून देणं फार महत्त्वाचं आहे. लोड करू नका हे एकदम चुकीचं आहे. हां, ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू की यू शुड टीच देम टू लोड देअर जॉईंट करेक्टली, हं. नॉट लोड देअर जॉईंट ॲट ऑल. हे फार हां. महत्त्वाचं आहे बरोबर त्याच्यात. आहे. करेक्ट आहे. तर सर आता तुम्ही जसं सांगितलं इंजेक्शन, हां. तर आपण कुठल्या प्रकारच्या जॉईंटच्या कुठल्या प्रॉब्लेमला कुठलं इंजेक्शन देऊ शकतो? बरं, ओके. तर तुम्ही जर आपण ब्रॉडली पाहायला गेलात ना, तर इंजेक्शन्सचे 4 किंवा 5 कॅटेगरीज असतात. हां. एक जे असतं ते स्टिरॉइडचं इंजेक्शन, ज्याला हं. लोक फार घाबरतात. हो. आता जी नवीन स्टिरॉइडची किंवा कॉर्टिझॉनची जी इंजेक्शन्स आहेत ती लोकली ॲक्टिंग असतात. हं. म्हणजे काय की फक्त त्या जॉईंटवरती त्यांचा प्रभार राहतो, उपयोग राहतो, इतर शरीरात कुठे पसरत नाहीत आणि जे डायबेटिक लोक असतात त्यांना पण सेफ असतात. अच्छा. तर ही कुठे आपण स्पेसिफिकली वापरतो, जिकडे आपल्याला ॲक्यूट सूज हं. किंवा एकदम सडनली वाढलेली इन्फ्लेमेशन आहे कुठे सांध्यामध्ये किंवा सूज आहे, हो. त्याच्यासाठी याचा फायदा पडतो. बरोबर. उदाहरणार्थ फ्रोझन शोल्डर झाला आहे, हं. खूप इन्फ्लेमेशन आहे जॉईंटमध्ये, हं. खूप पेन आहे आपल्याला, हो, हो. स्टिफनेस आहे. हो. आपण लोकली ॲक्टिंग तिथे स्टिरॉइड दिलं वेगळ्या प्रकारचं हं. की तिथले सूज लगेच कमी होते. बरोबर. कोणाला रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, हो. जॉईंट एकदम सुजलाय, सुजलेलं आहे. हो. एक मेडिसिन्स खाऊन फरक पडत नाही आहे,
तर एक इंजेक्शन द्यायचं, त्यांनी एकदम स्वेलिंग कमी होऊन जाते. आता ह्याच्या मागचा महत्त्वाची गोष्ट काय आहे हं. की एका वर्षात 3 पेक्षा जास्त एका जॉईंटमध्ये ती इंजेक्शन्स घेऊन येत नाही, तर तो बरोबर. जॉईंट थोडासा खराब होण्याची शक्यता असते. शक्यता असते. तर तो एक झाला. हं. दुसरं जर पाहिलं आपण, तर ज्याला आपण जेल इंजेक्शन्स म्हणतो किंवा हं. वंगणची इंजेक्शन्स म्हणतो, ज्या लोकांना थोडं जे आपल्या जॉईंटचं मधलं जे कार्टलेज आहे किंवा आपल्या जॉईंटचं जे लायनिंग आहे त्याच्यामध्ये जर रफनेस आला असेल, जर तुम्हाला स्टेज 2 किंवा स्टेज 3 पर्यंत जर आर्थरायटिस असेल, Arthritis. तर ही जेलची इंजेक्शन्स आपल्या सांध्याला एक नॅचरल कुशनिंग देतात. हां. आणि हे कुशनिंग मिळाल्यामुळे आपल्या कार्टलेजला थोडा ब्लड सप्लाय किंवा नरिशमेंट वाढते त्याच्यामध्ये, आणि त्याचा फायदा तिकडे होतो. हे आपण नीला वापरतो, कधी अँकलला वापरतो, ह्या 2 जॉईंट्समध्ये वापरले जातात. तिसरी जी कॅटेगरी आहे ते ब्लड रिलेटेड प्रॉडक्ट्स, म्हणजे आपल्या ब्लडमधनं आपण जे प्लाझ्मा. प्लाझ्मा काढतो. तर बेसिकली जेव्हा ब्लड काढतो तेव्हा आपल्या ब्लडमध्ये लाल पेशी असतात, पांढऱ्या पेशी असतात आणि प्लाझ्मा असतात. हो. लाल पेशीचा जॉईंटच्या आत काही फायदा नसतो. हो. ज्या पांढऱ्या पेशी आणि जे प्लाझ्मा आणि प्लाझ्मामध्ये विशेषतः असणारे ग्रोथ फॅक्टर जे असतात, त्याचा आपण फायदा बऱ्याच ठिकाणी बॉडीमध्ये करू शकतो. हो. तर कुठे फायदा होतो? जिथे मसल टेअर्स आहेत, जिथे लिगामेंटच्या इंजुरीज आहेत, हं. तिकडे हे PRP म्हणजे प्लेटलेट रिच प्लाझ्मा, ह्याचा चांगला फायदा होतो. तर सर्वात चांगला फायदा जो आहे PRPचा, ह्या लिगामेंट टेअर्सना आहे. गुडघ्याची लिगामेंट असेल, टेनिस एल्बो असेल, शोल्डरच्या लिगामेंटला इंजुरी असेल, जे नॉन सर्जिकली ट्रीट करण्यासारख्या इंजुरीज आहेत, तिकडे याचा फायदा होतो. हो. प्रॉब्लेम कुठे येतो की ज्या लोकांना सर्जिकल ट्रीटमेंट असते, हं. त्या लोकांना असं वाटतं की मी PRP घेऊन माझी लिगामेंट परत चांगली नीट होऊन होऊन जाईल. तसं झालं तर फारच आनंद होईल मला, पण तसं नाही त्याचं अनफॉर्च्युनेटली. सिव्हिअरिटीवर डिपेंड करतं. एक्झॅक्टली, टाईप ऑफ द इंजुरीवरती त्याचं अवलंबून आहे. PRPचे पण वेगळे प्रकार असतात, हं. ज्याला आपण ल्युकोसाइट रिच किंवा पांढऱ्या पेशींमध्ये रिच असलेला PRP असतो, किंवा ल्युकोसाइट पुअर म्हणजे पांढऱ्या पेशींमध्ये पुअर असलेला PRP असतो. हे 2 वेगळे PRPचे प्रकार असतात, आणि डिपेंडिंग अपॉन द प्रॉब्लेम ह्याच्यातला एखादा वापरायला लागतो. बरोबर. PRPचा जो मोठा भाऊ आहे त्याला ACS म्हणतात, किंवा ऑटोलगस कंडिशन सिरम, किंवा APS म्हणतात. आणि हे बेसिकली तुम्ही जे ब्लड सॅम्पल आपण घेतो, युजली 15 cc असतं, ते आपण कसं ट्रीट करतो, त्याला कसं त्याच्यात केमिकल्स मिक्स करतो आणि कसं यूज करतो, हे त्याच्यामध्ये फायद्याचं आहे. चौथी जी कॅटेगरी आहे ते बोन मॅरो ॲस्पिरेशन. जसं बोन मॅरोचा आपण थोडं साधारण 30 ते 40 cc बोन मॅरो आपण काढतो, तो क्लीन करतो, सेंट्रिफ्यूज करतो, कॉन्सन्ट्रेट करतो, आणि बोन मॅरो ॲस्पिरेशन किंवा बोन मॅरो ॲस्पिरेट ज्याला आपण म्हणतो, हा पण एक खूप पॉवरफुल इंजेक्शनची पद्धत आहे, जी स्पेसिफिकली आपण ज्या लेस ब्लड सप्लाय असलेले जे स्ट्रक्चर्स आहेत आपल्या बॉडीमध्ये, फॉर एक्झाम्पल कार्टलेजची इंजुरी झाली आणि मला कार्टलेज रिपेअर करायला तिकडे लोकल पेशी आणून द्यायच्यात, तर तेव्हा आपण बोन मॅरो ॲस्पिरेट हे वापरतो. 5वा जो आहे हा स्टेमसेलचा भाग राहतो. हां. तर स्टेमसेल हे एक्सपेरिमेंटल आहे. हं. आपले जे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ICMR आहे, त्याच्या व्हेरी स्ट्रिक्ट आणि स्पेसिफिक गाईडलाईन्स आहेत यावर्षी इश्यू झालेल्या, हो. की स्टेम सेल्स आर एक्सपेरिमेंटल. त्या फक्त रिसर्च ट्रायल्समध्ये वापरायला पाहिजेत, आणि देर इज नो रोल ऑफ स्टेम सेल्स फॉर कमर्शियल यूज. हो. ह्या 3 व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट्स ICMRने केलेले आहेत. आणि पर्सनली मी तर काय स्टेम सेल्स वापरत नाहीत त्याच्यात, कारण त्या एक्सपेरिमेंटल आहेत. करेक्ट. आणि जोसर त्याला व्हॅलिडेशन आपल्या सेंट्रल बॉडीकडनं मिळत नाही, तोपर्यंत नाही त्यामुळे करायचं. आय थिंक इट इज नॉट यूज फॉर कमर्शियल हो, यूज त्याच्यात. बरोबर आहे. कारण मी ऐकलं होतं पोलिओसाठी वगैरे आपण त्याचा प्रयोग करून बघतो. करेक्ट करेक्ट हा, करेक्ट. हो, दॅट इज एक्सपेरिमेंटल. Correct. आणि जर कुणी वापरत असेल तर फिजिशियन म्हणजे डॉक्टर आहेत आणि पेशंट ह्याच्यामध्ये लिगल कन्सेंट घेऊन, की मी हे एक्सपेरिमेंटल पर्पजसाठी वापरतोय, हे व्यवस्थित लिगल कन्सेंट घेऊन त्याच्याप्रमाणे पुढे वाटचाली करायला पाहिजे. करायला त्याचं पाहिजे. अजून असं एव्हिडेन्शियल हे काहीच काही नाही आपल्याकडे अजून. Correct, correct. तर सरांशी आपण गप्पा कंटिन्यूस ठेवणार आहे, पण आजच्या दिवसापुरता एवढाच हा टॉपिक मराठीतला आपण इथे एंड करतोय. थँक्यू सो मच सर. थँक्यू.